तर मी जेव्हा कार्यरत होतो SDM परतूर म्हणून, त्यावेळेस माझ्याकडे 50 चारा छावण्या होत्या. आणि तुम्ही एकदा कार्यशील आणि कृतीशील राहिली आहे की लोकही तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहतात आणि तुमचा जो प्रवास आहे प्रशासकीय प्रवास तो अजून चांगला होतो. तर आता एवढ्या एक्सपिरियन्सच्या नंतर प्रशासनामध्ये कुठले बदल घडून आणले पाहिजेत किंवा काय अपग्रेडेशनची गरज आहे? शासनामधल्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या जर दूर करायच्या असतील तर पेपरलेस आणि फेसलेस प्रशासन अस्तित्वात येणं गरजेचं आहे किंवा काळाची गरज आहे. समाजातले जे आपल्याकडे लोक येतात त्यांचे आपण प्रॉब्लेम सॉल्व्हर आहोत, ह्या गोष्टी अधिकाऱ्यांनी खास करून डेव्हलप केल्या पाहिजेत. माझं असं मत आहे की जर तुम्ही तुमच्यामध्ये संयम ठेवला आणि रिॲक्ट होण्यापेक्षा रिस्पॉन्स दिला तर सर्व गोष्टी सुटसुटीत सोप्या होतात. जनतेमध्ये काम करणं म्हणजे क्षेत्रीय स्तरावर काम करणं हे मला जास्त आवडतं, कारण तिथं लोकांच्या नक्की इच्छा आणि अपेक्षा काय आहेत शासनाकडून ते तुम्हाला जाणून घेता येतात. देशामध्ये 42 कोटी युवक आहेत आणि हीच खरी आपल्यासाठी संपत्ती आहे. देशाच्या विकासासाठी ही युवा शक्ती आपण कशी यूज करतोय. तुमच्या गंजलेल्या लोखंडरूपी आयुष्याचं जर सोनं बनवायचं असेल तर परिसमान माणसांना शोधून त्यांना आपलंसं करण्याची तुम्हाला कला अवगत करावी.